एक जबरदस्त स्पर्धा या मैदानावरती या 16 संघांची आपण पाहतोय। मित्रांनो, आपण सामन्याकडे सर्वजण पाहतोय आणि नक्कीच या ठिकाणी या रायगड जिल्ह्यासाठी त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली असा मयूर कदम या संघामध्ये खेळतो। मयूर कदम आपले हात जरा उंच करून ओळख पटवून द्यायचे, जरा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे मयूर कदमसाठी, त्यांना प्रो कबड्डीमध्ये बंगाल वॉरियर्स या संघाकडून प्रतिनिधित्व केलं आणि आज या मैदानावरती त्याचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो। ज्येष्ठ समालोचक वडील सन्माननीय दत्तात्रय भिकुमाळी, आपण जर कुठे आला तर कृपया आपण व्यासपीठावर यायचंय। मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावर बसायचंय। सतीशवाडी क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। खरं तर आणि सुरुवातीपासून सांगतो की या मैदानावरती अनेक दिग्गज खेळाडू आपला खेळ करून गेलेले आहेत, त्यामुळे मैदानावरती एक मोठा सामना पुन्हा एकदा आपण पाहतो। जोपर्यंत उरण वर्सेस स्वयंभू भाषे या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत चालू आहे। अशा कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ समालोचक आमचे वडील सन्माननीय दत्तात्रय भिकुमाळी यांच्या या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी मंदार मुंबईकर आपणास विनंती करतो, आपण आपल्या शुभार्थी सत्कार करायचा आहे। या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेनिमित्त या ठिकाणी एक विशेष सत्कार या ठिकाणी केला जातो। कित्येक वर्ष त्यांचा आवाज आपण या कबड्डी स्पर्धांना ऐकतो, त्यांना ऐकत आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो। तर सामन्याकडे वळूया, कारण सामना मात्र मैदानावरती मोठा सुरू आहे। भूकरवीरा उरण वर्सेस स्वयंभू भाषे अशा दोन संघांमध्ये लढत आपण मैदानावरती पाहतोय। खरं तर आपण जसे दिग्गज खेळाडूंबद्दल या ठिकाणी बोलतो या स्पर्धेमध्ये, तर आपण बऱ्याच समालोचकांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आवाज देखील ऐकलेला आहे। मग त्याच्यामध्ये दौते गुरुजी असतील, विश्वनाथ पाटील सर असतील, असे सर्वच या ठिकाणी या स्पर्धेला समालोचक म्हणून काम करायचे। तर आज ही संधी आम्हाला या ठिकाणी मिळते सतीशवाडी क्रीडा मंडळाच्या वतीनं, तर मी धन्यवाद देईन सतीशवाडी क्रीडा मंडळाला की आपण या ठिकाणी मला समालोचन करण्यासाठी आपण नेमलं आणि ही जबाबदारी माझ्यावरती दिली। पुढील सामना मैदानावरती काय घडते नक्कीच सांघिक खेळ मैदानावरती पाहायला मिळतो तो स्वयंभू भाषे यांच्या माध्यमातून। स्वयंभू भाषे संघाकडून आपण पाहतोय चढाईवर आलेला अनिकेत मात्र बाद होतो। अनिकेत बाद झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर आपण जर पाहिला तर सरोजाची चढाई आपण मैदानावरती पाहतोय। चला व्यासपीठाच्या समोर कृपया विनंती असेल आपण खाली बसा प्लीज। बघा आम्ही जिथून समालोचन करतोय तिथून आपण समोर जर उभे राहिलात तर आम्हाला सामन्याविषयी काहीच बोलता येणार नाही। समालोचन जिथून चालू आहे तिथे जर येऊन आपण उभे राहिलात तर पुढच्या सामन्याचं चित्र काय आहे हे आम्ही सांगू शकणार नाही।
त्यामुळे बघा, आम्ही विनंती करतो की जागा सोडू नका, तिथेच बसा. फक्त जर स्वयंसेवक आले तर मग श्री स्वतःश्री क्रीडा मंडळ भंडारवाडा आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने एक भव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी कालभोरच्या मैदानावरती आयोजित केलेली आहे आणि अतिशय सुंदर क्रीडांगण या ठिकाणी बसवलं आहे. छान लाईटची व्यवस्था या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय की हे दोन बलाढ्य संघ या मैदानामध्ये आहेत. पंच योग्य निर्णय देतील. पंचांचा निर्णय हे अंतिम निर्णय राहणार आहे. मंडळा संघाकडून एक खराई बाधक एक असा शत्रक्षण होता, पण अचानक पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये पास झाला. पुन्हा हास्य त्यांना माहिती आहे बरेचसे मुले आपले तिरंगाच्या बाहेर बसलेले आहेत, तर त्यांना उठवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती बघूया. खूपच प्रयत्न करतात आणि एक गुण त्यांनी मात्र काढलेला आहे. खूपच क्षेत्रांचा गुण हा मिळाला झाला आणि पुन्हा एकदा पुढे अभिमान संघाकडून एक 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 असा क्षेत्रक्षण आहे. मत्स्य संघाचा एक सुंदर स्पर्धा आपल्याला बघायला या ठिकाणी मिळतोय. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की जर आपण 50-60 वर्षाचा मागे गेलो तर या क्रीडांगणाचा इतिहास आहे, या मैदानाचा इतिहास आहे. हा सुंदर सुंदर प्रेक्षकांनी तेवढ्याच टाळ्या दिलेल्या त्याच्यात धरलेला 100 विद्यार्थी जे आहेत या मैदानातून अतिशय चांगल्या खेळात सुद्धा गेलेले आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की या मैदानाचा इतिहास, या ठिकाणी अनेक नामवंत प्रेक्षक, नामवंत कबड्डीपटू ह्या प्रेक्षकामध्ये आहेत. त्यांना सर्व या इतिहास या मैदानाचा माहीत आहे की ज्यावेळी एवढीच गर्दी होती ती सुद्धा गर्दी आधी प्रेक्षकांची इथं चारी बाजूला आहे. आणि हा सुंदर सामना या ठिकाणी होते. आवडे सामना मध्यंतरी झोपलेला आहे. बघूया कुठले एक सुंदर सन्मान त्यांचा या ठिकाणी केला गेला. कबड्डी खेळ असा आहे की कुठे घेऊन ठेवेल त्याचा पत्ता लागणार सामन्यासाठी पहिला पुकार. मित्रांनो, आपण कबड्डी खेळतात घ्या, चांगला खेळ करा, शिस्तपणे करा, खेळून की दाखवा. आणि सामना मात्र दोन या संघाचा पुन्हा सामना सुरू झालेला आहे. बघूया बोकुड्या संघाकडून आज एक असं क्षेत्रक्षण आहे आणि एक दोन काढल्याचं त्याने अपील केलेलं आहे आणि शेवटचा खेळाडू उडला आहे तो शिवशंभू बादशाही या संघाचा. बघूया अशा पद्धतीने आपले 6 मोरे या मैदानाबाहेर बसलेले आहेत. त्यांना कशा पद्धतीने उठवायचं, कशा पद्धतीने खेळ करायला पाहिजे, पूर्व चढाई करायला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीने गुण काढलं पाहिजे याची जबाबदारी वाटते याच्या खाली आली. आणि पुन्हा एकदा बघूया पुन्हा पकड झाली आणि पुन्हा क्षेत्ररक्षण बोकुडविरा संघाचा. आणि अशा तऱ्हेने
सुंदर पकड या ठिकाणी प्रेक्षकांना खेळ असाच आवडतो. चढाईमधील लढाई सुद्धा होते. पुन्हा एकदा गोकुळ संघ करून पाहतोय कुठे आपल्याला गुण काढता येईल. एक भारताने माघारी पडले त्यांना प्रत्युत्तर शिवशंभू भास्से या संघाकडून याच्यानंतर साम्राज्य होणार आहे त्याला पुकार दिलेला आहे. त्या संघाच्या संघनायकाने व्यवस्थापकाने आपापला संघ तयार ठेवा. शिवशंभू भास्से त्याला माहित आहे की गुणाची आपल्याकडे पिछाडी असेल पण कशा पद्धतीने भरून काढायची आणि खोलचाळी केलेली पण त्या ठिकाणी अतिशय सुंदर शतरक्षण आहे. तो कोकुळ संघाचा छान शतरक्षण आहे, छान टायमिंग आहे आणि सुंदर पकडी या ठिकाणी प्रेक्षकांना सुद्धा बघायला मिळतात. दोन असा शतरक्षण आहे भास्से संघाचा. विलास मधुमणीमाचा प्रयत्न होता परंतु काही सुंदर छान. आता मात्र भास्से संघाने मात्र आता पवित्र आपला बदललाय. छान शतरक्षण एक सुंदर पकड या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. एक गुण आपला आणखी वाढतोय. एक गुण आणखी भास्से संघाला मिळालाय लढाईच्या माध्यमातून. गोकुळ संघाकडून अतिशय उंच छान कोणत्याही रिक्त आहे माघारी पडले त्यांना प्रयत्न पुन्हा एकदा भास्से त्यांना माहिती आहे काय गुन्ह्याची पिछाडी आहे ते सातत्याने भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. जास्त चढाई गोकुळ संघाला घ्यायच्या आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला गुण कसे मिळतील हे पाहायचं आहे. एक सुंदर भाऊगुजर संघाकडून त्यांना माहिती आहे कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला गुण काढायलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने बघूया सुंदर शतरक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि मात्र किती सुंदर सर्विस पकड करण्याचा प्रयत्न होता भास्से संघाचा आणि असं माझं बघू येतं की पकड करण्याचा प्रयत्न आहे आणि सुंदर शतरक्षण छान पकड गोकुळ संघाकडून. ज्या संघाला पुढील सामन्यासाठी पुकार दिलेला आहे त्यावेळी आपले संघ तयार ठेवा मित्रांनो. वेळ लावू नका कारण का या ठिकाणी प्रेक्षक बसलेले आहेत आणि मैदानही खाली ठेवू नका. सातत्याने खेळ सुरू राहू द्या त्याची आपण काळजी घ्या आणि सहकार्य करा मित्रांनो. खूप प्रयत्न आहे भास्से संघाचे त्याला माहिती आहे आणि एक गुण मात्र या काही मैदानाला भास्से संघाला मिळाल्या.
लास्ट कुठल्या प्रदर्शित दूर काढण्याचा प्रयत्न करत आहे बाकी चांगला मिळाला दोन असा शतक भक्ती संघाचा आणि बघूया सुंदर सुंदर छान त्या भक्ती संघाकडून छान शतक या ठिकाणी झालेलं आहे गणपतमाळी या प्रेक्षकांमध्ये असतील तर आपले मित्र या ठिकाणी या कमिटी मागच्या बाजूला आहेत वाट बघतायत वर प्रेक्षक कोण आहेत त्यांना विनंती आहे की मित्रांनो जाऊ नका तिथं लाईट आहे जरा खाली या मित्रांनो अडचणीत उभे राहू नका साधारण आपण पुढच्या सामन्याची तयारी चालत व्हायची आता मात्र कोणत्याही प्रकारची वेळ दिली जाणार नाहीये सामना संपला काही मिनिटं बाकी आहे तर पुढे संघाला जो पुकार दिले आहे त्याने जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे